गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। इथे म्हणणार तेच ना मोबाईल म्हणणार विचार सागर रहस्य हेडिंग चौथी। आकाशाचे चार प्रकार। पाठ क्रमांक 36। आकाशाचे चार प्रकार आपण काल सांगितले। एक घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाआकाश पैकी आपण घटाकाशाचं लक्षण पाहिलं, लक्षात आलं का? जलाकाशाचे लक्षण पाहिलं, कळलं? आता मेघाकाशाचं लक्षण। जसे तीन पदार्थ जलाकाशात सांगितले त्याचप्रमाणे तीन पदार्थ मेघाकाशातही आहेत। कोणते तीन पदार्थ आहेत? सर्व मेघाला आश्रयभूत आकाश। मेघ म्हणजे ढग, त्याच्या आश्रयावर मेघस्थित जल, त्या ढगातलं पाणी आणि त्या ढगातल्या पाण्यात असणारे आकाशाचे प्रतिबिंब, हे तीन मिळून काय झालं? मेघाकाश। मेघात पाणी आणि त्यात आकाश प्रतिबिंब असल्यामुळे प्रत्यक्ष नाही, ढगात पाणी असतं मग त्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं असतं, पण ते प्रत्यक्ष कुठे दिसतं आपल्याला? कारण ते वरती आहे, ते दिसत नाही आपल्याला, प्रत्यक्ष नाही आहे। हे खरं आहे, पण लक्षात आलं काय सांगितलं ते? की आपल्याला मेघात पाणी आहे, त्यात आकाशाचं प्रतिबिंब आहे, हे प्रत्यक्ष नाही, दिसत नाही आपल्याला। पण मेघापासून जलाचा वर्षाव होतो की होतो, त्यावरून अनुमानाने मेघातील उदकाचं ज्ञान होतं। ज्या अर्थी पाऊस पडतो त्या अर्थी ढगात पाणी आहे, आणि जिथं पाणी आहे तिथे आकाशाचं प्रतिबिंब असतंच असा नियम आहे, कळलं? पाणी कुठे असतं? ठेवा तुम्ही भांड्यात ठेवायचं तर आकाशाचं प्रतिबिंब पडतं। मग आता ढगात पाणी आहे की नाही, मग आकाशाच्या वर ढग आहेत का खाली आहेत? खाली आहेत, मग त्यात प्रतिबिंब पडणार की नाही? पडणार, असणारच। लक्षात आलं का?
मग त्याच्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब आहे हे सिद्ध झालं. आता महाआकाशाचं लक्षण. उदक 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 म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी, वारी म्हणजे पाणी. आता महाआकाशाचं लक्षण. सर्व पदार्थांच्या आत बाहेर एक रूपाने व्यापक जे आकाश आतही आहे आणि हरीप्रमाणे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी व्यापिले. आतही आहे बाहेरही आहे. त्याप्रमाणे आकाश सर्व पदार्थाच्या आतही आहे आणि बाहेरही आहे. बाहेर आहे म्हणून आपण वावरतो, आत आहे म्हणून खाणं पिणं जातं आपलं. भांड्याच्या घटाच्या बाहेरही आकाश आहे आणि आतही आहे. सर्व पदार्थाच्या आत बाहेर आहे. त्याला विद्वान लोक महाआकाश म्हणतात. जे आत बाहेर व्यापलेलं आहे त्याला काय म्हणतात? महाआकाश. लाकडामध्ये खिळा ठोकला तर तो आत जातो की नाही? कशामुळे जातो? त्यात आकाश आहे. लाकडामध्ये आकाश आहे म्हणून खिळा आत जातो. लोखंडाची मोठी पहार आहे. एका बाजूला तापवली की दुसऱ्या बाजूला अग्नीची उष्णता येते. म्हणजे त्या लोखंडाच्या पहारीत सुद्धा आकाश आहेच. आणि त्या आतील अवकाशाच्या वाटेनच ते उष्णता येते. व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे. म्हणून आपण परमात्मा कसा व्यापक आहे? आकाश परमात्मा एवढं नाही, पण व्यापकत्वाच्या दृष्टीनं आकाशासारखा दुसरा दृष्टांतच नाही. म्हणून व्यापकत्वाच्या दृष्टिकोनातून आकाशाचं उदाहरण दिलं जातं. कळलं? आता गंमत अशी आहे, तुम्ही उदाहरण दिलं होतं हेमट आकाश म्हणून तेच ना. तुम्ही का उदाहरण दिलं होतं आता मठ आकाश? मग ते पदार्थातलं आत बाहेर. तसंच ना. महाआकाश म्हणजे सगळं पूर्ण व्यापलेलं नाही का? सगळीकडे काय आकाशाची पोकळीच आहे ना. नाही तर रस्त्याने चालतं नसतं आपल्याला. आकाश आहे म्हणूनच देहातही आकाश आहे, बाहेरही आकाश आहे. आलं लक्षामध्ये? आता ही आकाशाची लक्षणे आपण जी 4 सांगितली ती नीट लक्षात ठेवल्यास चैतन्याचे 4 प्रकार सहज लक्षात येतील. कारण आकाशाची 4 लक्षणे दृष्टांत दिला. चैतन्याचे 4 प्रकार कळण्याकरता. आता चैतन्याचे 4 प्रकार या पद्धतीने, याप्रमाणेच, या दृष्टांताप्रमाणे कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य, हे 4 प्रकार आहेत चैतन्याचे. चैतन्याचे 4 प्रकार नाही, चैतन्य एकच आहे, पण कळण्याकरता 4 प्रकार झाले. चैतन्य एकच. आकाश एक आहे का अनेक आहे? एकच, पण दृष्टांत दिला 4 प्रकार. कशाला? आपल्याला चैतन्याचे 4 प्रकार कळावे. मग चैतन्य 4 प्रकारचे की नाही? एकच आहे, पण घटोपय चैतन्य वेगळं, मठोपय चैतन्य वेगळं, रज्जूपय चैतन्य वेगळं. काय असं आपण म्हणतो की नाही? चैतन्य वेगळे वेगळे नाहीत.
कळण्याकरता सांगितले चार प्रकार. आता कुटस्थ चैतन्य कशाला म्हणतात त्याचं लक्षण, बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान जे चैतन्य त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान, व्यष्टी आज्ञा व्यष्टी म्हणजे व्यक्तिगत, समष्टी म्हणजे सर्व. व्यक्ती व्यक्तिगत अज्ञान, व्यष्टी म्हणजे एका पुरुषाचं. त्याला काय म्हणतात, कुटस्थ चैतन्य. कळलं. आता कुटस्थाच्या लक्षणात बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान अशी दोन पदे विकल्पाने घातलीत. काय का घातले विकल्पाने? याचं कारण असं की वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार विषयाचं विशेषण बुद्धी मानतात. जीवाचं विशेषण बुद्धी मानतात काही ग्रंथकार, आणि काही ग्रंथकार जीवाचं विशेषण व्यष्टी अज्ञान मानतात. असा भेद आहे. भिन्न भिन्न दृष्टीने दोघांचंही म्हणणं खरं आहे. काय, जीवाचं विशेषण बुद्धी मानणाऱ्याचंही मत खरं आहे आणि जीवाचं विशेषण व्यष्टी अज्ञान मानण्याचे मत खरं आहे. म्हणजे भिन्न वेगळ्या वेगळ्या दृष्टीने दोघांचे मत बरोबर आहे, खरं आहे. सूक्ष्म विचाराने व्यष्टी अज्ञान विशेषण मानणं चांगलं. कळलं का? व्यष्टी अज्ञान विशेषण मानणं चांगलं बुद्धीपेक्षा. कारण व्यष्टी अज्ञानामध्ये जीवत्वाचं बीज आहे. जीवपणा कशामुळे? अज्ञानामुळे. कळलं का? जीवपणा कशामुळे? अज्ञानामुळे. जीवपणा गेला की तो ब्रह्मच आहे, पण तो भ्रम आहे, अज्ञानामुळे भ्रम आहे ना. संकोचित झाला तो, संकोचोनी कार्य झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. संकोचित झाला तो, तो व्यापक आहे, पण तो मी जीव म्हणतोय. जीव म्हणलं की अज्ञान. व्यष्टी अज्ञानात जीवपणाचं बीज आहे. ते व्यष्टी अज्ञान गेलं की तो ब्रह्मच आहे. जीव ब्रह्मैव नापर. आणि बुद्धीत जीवत्व स्पष्ट आहे. त्याचा आभास आहे, जीवा बुद्धीतच पडले प्रतिबिंब. अंतःकरण बुद्धी एकच, त्याचा स्पष्ट आहे जीवत्व. कळलं? व्यष्टी अज्ञानात जीवत्वाचं बीज आहे आणि बुद्धीमध्ये जीवत्व स्पष्ट आहे, जीवपणा. ज्याचे मतात जीवाचे विशेषण फक्त बुद्धी आहे त्यांचे मताने कुटस्थाचं लक्षण बुद्धी अधिष्ठान चैतन्य असं होईल. कुटस्थाचं लक्षण बुद्धी अधिष्ठान चैतन्य असं होईल. कळलं? आणि ज्यांचे मतामध्ये जीवाचं व्यष्टी अज्ञान आहे, विशेषण आहे, त्यांच्या मताने कुटस्थाचं लक्षण व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य असं होईल. या दोन्ही मतांना विरोध राहू नये म्हणून आम्ही बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं जे अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य असं लक्षण केलं आहे. कशामुळे केलं? दोन्ही मतात विरोध राहू नये म्हणून म्हटलं. एकच मानलं आम्ही, दोन्हीचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य. बुद्धी असं नाही तर व्यष्टी अज्ञान असं.
आता नंबर 2 जीव चैतन्याचं लक्षण. ह्या 4 पैकी दुसरं चाललं. कुठचं चैतन्य? जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. यापैकी आता 2 नंबर जीव चैतन्याचं लक्षण. वर सांगितलेलं कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतःकरणात आहेत, लक्षात घ्या. कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार दोन्हीला एकच म्हणतात. ज्या बुद्धीत किंवा अंतःकरणात आहेत ती बुद्धी किंवा अंतःकरण व त्या बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब दोन्ही एकच आहे. बुद्धी आणि अंतःकरण, त्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब याला चिदाभास असं म्हणतात की नाही. अंतःकरणात पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब त्याला काय म्हणतात? चिदाभास. आणि हे 3 मिळून जीव चैतन्य. बुद्धी किंवा अंतःकरण, त्या बुद्धीत किंवा अंतःकरणामध्ये चैतन्याचं म्हणजे कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब त्याला चिदाभास म्हणतात. आणि या तिघाला मिळूनच जीव चैतन्य. कळलं? बुद्धी चैतन्य, कळलं? बुद्धी किंवा अंतःकरण, त्या बुद्धीत किंवा अंतःकरणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब याला चिदाभास असे म्हणतात. बुद्धी, चैतन्य आणि चिदाभास या तिन्हीने म्हणून काय म्हटलं? जीव चैतन्य. कळलं का? यामध्ये फक्त आभासासच जीव म्हणत नाहीत. या तिन्हीला मिळून जीव म्हणतात. बुद्धी किंवा अंतःकरण, त्या चैतन्याचं प्रतिबिंब त्याला चिदाभास म्हणतात. या तिन्ही म्हणून जीव चैतन्य म्हणतात. यामध्ये फक्त आभासाचा जीव म्हणत नाही. ज्याप्रमाणे घटाकाश सहित आकाश प्रतिबिंबाला जल आकाश म्हटलं. कळलं का? जसं उदाहरण दृष्टांताप्रमाणे घट आकाशासहित आकाश बिंबास जल आकाश असे म्हणतात. तसं कुटस्थासहित चिदाभासाला जीव म्हणतात. या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचं प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचं नाही. कुणाचं आहे? कुटस्थाचं आहे. का? त्याचे कारण बिंबरूप कुटस्थ सांगितलंय ना. ब्रह्मचैतन्याचे व्यापक आहे. मग जेवढा भाग अंतःकरणाने किंवा बुद्धीने व्यापलाय व्यापक चैतन्याचा, त्याला कुटस्थ नाव आहे. म्हणून बुद्धीत कुणाचं प्रतिबिंब आहे? कुटस्थाचं. ब्रह्मचैतन्याचं नाही. ते कुटस्थच ते, पण अंतःकरणाने व्यापल्यामुळे त्याला नाव आले एवढंच. ब्रह्मचैतन्यच आहे ते. मग कुटस्थ का म्हटलं? तर अंतःकरणाने तेवढा भाग व्यापल्यामुळे. कुटस्थ आणि ते चिदाभास एकच आहे. एकच. त्याचं प्रतिबिंब आहे कुटस्थाचं आहे, चिदाभास. मग जसं पाण्यामध्ये, कारण बिंबरूप कुठंच चैतन्य आहे. पाण्यात जसं सूर्याचं किंवा आरशात जसं मुखाचं प्रतिबिंब होतं, पाण्यात सूर्य दिसतो की नाही, ते प्रतिबिंब. आरशात मुख दिसतो की नाही, ते मुखाचं प्रतिबिंब. काय? त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीसमोर
कुटस्थ असून काय त्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडतं. असा या प्रकरणातील प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय नाही. मग ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला, कोणता अध्यास हा? संसर्ग. स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो. फुलाचा तो स्फटिकातील तांबडेपणा स्फटिकाचा आहे का फुलाचा आहे? मग ते फुलाचा तो तांबडेपणा प्रतिबिंब आहे. स्फटिकात जे तांबडेपणा दिसतो तो फुलाचं काय आहे? प्रतिबिंब आहे. तसं कुटस्थाच्या आश्रयावर असणारी जी बुद्धी किंवा अंतःकरण, त्यामध्ये कुटस्थाची प्रकाशता म्हणजे कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता, ते कुटस्थाचं प्रतिबिंब. कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता, तेच कुटस्थाचं प्रतिबिंब. सामान्य प्रकाशाला स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते. उपाधीमुळेच प्रकाशाला विशेषता येते. जसं अंतःकरणाची उपाधी लागली कशाला? चैतन्य, व्यापक चैतन्य, त्याला विशेषता आली. अंतःकरण विशेषणतेमुळे. याची प्रतीती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वाला येते. दिव्यावरती काचेची नळी ठेवली तर सर्वाला ती प्रतीती येते. त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतःकरण हे अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वगुणाचं कार्य आहे, म्हणून ते शुद्ध आहे. अपंचीकृत, पंचकृत नाही, पंचमहाभूतांच्या सत्वगुणाचं कार्य आहे, म्हणून ती शुद्ध आहे. अशासाठी म्हणून स्वच्छ आहे. आणि म्हणून त्यामुळे कुटस्थाच्या ज्ञानाची बुद्धीत किंवा अंतःकरणात जी विशेष प्रकाशता, तेच कुटस्थाचं प्रतिबिंब. व त्यालाच आभास असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? आभास. कुठे कुठे ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतःकरणात होतो असं म्हणतात. कारण कुटस्थ व ब्रह्म हे स्वरूपाने एकच आहेत. उपाधीमुळे त्याला नाव आले अंतःकरणाचे, हे तर स्वरूपाने एकच आहे. आता रूपरहित व्यापक चैतन्याचं प्रतिबिंब घडणार नाही असं कोणी म्हणे. कारण 5 भूतापैकी 2 भूत रूपरहित आहेत. कोणते कोणते? आकाश आणि वायू. मग आकाश कसं रूपरहित आहे, मग त्या रूपरहित व्यापक चैतन्याचं प्रतिबिंब घडणार नाही. व्यापक चैतन्य कसं आहे? रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. कबीर महाराज म्हणतात चैतन्याला रूप कुठे? व्यापक ब्रह्मचर्य रूप आहे का? नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण नाही छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया. म्हणून
रूपरहित व्यापक चैतन्याचं प्रतिबिंब घडणार नाही, मग रूपच नाही तर असं कुणी म्हणेल तर रूपरहित शब्दाने रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिबिंब संभवतं. रूपरहित शब्दाला कुठं रूप आहे? नाही. काय शब्दाला रूप आहे का? नाही. मग रूपरहित असणार जे चैतन्य त्याचं प्रतिबिंब पडेल का? नाही पडणार. रूपरहित शब्दाचं रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिबिंब संभवतं. हे आकाशाच्या दृष्टांतात सांगितलंय. मग आकाशही रूपरहित आहे आणि शब्दही रूपरहित आहे, पण त्याचं प्रतिबिंब आकाशाच्या ठिकाणी संभवतं. आकाशाच्या दृष्टांतात तेच सांगितलं. याकरता बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब होत हे सिद्ध झालं. निराकार असणारं चैतन्य त्याचं कसं काय प्रतिबिंब पडेल? तर या आकाशाच्या शब्दाच्या दृष्टांताप्रमाणे बुद्धीमध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं, हे सिद्ध झालं. अशा रीतीने कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धी चैतन्याचं प्रतिबिंब हे तीन मिळून जीव चैतन्याचं लक्षण झालं. हे तीन मिळून जीव चैतन्याचं लक्षण कळलं. कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धी चैतन्याचं प्रतिबिंब हे तीन मिळून जीव चैतन्याचं लक्षण झालं. तत्वमसी या महावाक्यामध्ये तत्त्वम अशी असे तीन पदे आहेत. कळलं का? हा 27. एवढे 2-3 ओळी. तत्वमसी महावाक्यामध्ये तत्वम अशी असे तीन पद आहेत की नाही? याचा अर्थ तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य, त्वम म्हणजे तू जीव चैतन्य, आणि अशी म्हणजे आहेस तो परमात्मा किंवा तो ईश्वर तू आहेस. या महावाक्यातून, हे तत्वमसी महावाक्य आहे, या महावाक्यातून तू या अर्थी जे त्वमपद आहे तू, तत्वम त्वम म्हणजे तू, त्या त्वम पदाचा वाच्यार्थ आहे जीव चैतन्य. त्वम तू म्हणजे जीव चैतन्य, आणि लक्षार्थ आहे कुटस्थ चैतन्य. वाच्यार्थ जीव चैतन्य आणि लक्षार्थ कुटस्थ चैतन्य. म्हणून अहम पदाचा वाच्य जीव, मी म्हणतो नाही. अहम म्हणजे जीव, मी जीव, आणि लक्ष केवळ कुटस्थ. आलं लक्षामध्ये? तेव्हा अशा प्रकारे आपण 4 आकाशाच्या दृष्टांताने चैतन्याचे 4 प्रकार कसे याचा विचार केला. हा कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य याचा विचार आपण केला. अजून 2 चैतन्य राहिले आहेत, त्याचा विचार आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान